एक वाद्य तानपुरा, त्याची धून आणि या मशीनची धून दोन्ही एकसारखे येतात. माझं नाव सरिता विश्वनाथ लोहार. माझा जन्म गडिंग्लजमध्ये झाला, पण बालपण पूर्ण कोल्हापूरमध्ये गेलं. ते लग्नानंतर आता 22 वर्ष पूर्ण झालेत. त्यानंतर मला हे गायनाचं स्वप्न माझं पूर्ण करायला मिळतंय. मग 2019ला महापूर आला होता आणि ज्यावेळेला पूर ओसरला त्याच्यानंतर मग जेव्हा काम चालू केलं त्यावेळेस आम्ही सगळं साहित्य आम्ही माळ्यावर ठेवलं होतं. देवघर करत होते आणि त्याच्यावर 3 इंचाची पट्टी फक्त लावायची राहिली होती, म्हणून ती काढायला माळ्यावर गेलो. चढत होते. चढत असताना अशी खुंटी असते ना जुन्या घराला, त्याला धरून त्याचा सपोर्ट घेऊन वर चढत असताना ती तुटली आणि खाली पडली आणि हातावर असे पडले होते. हे पूर्ण भुगा झालेला आहे. त्यांना हे प्लेट टाकलेली आहे. तर तिथं असं घरी कोणाच्या पण म्हणजे आता घरीच जावं लागतं. अगदी हॉलमधून देवघरापर्यंत किंवा किचनपर्यंत आमचं काम असतं. पण ज्या वेळेला मी यांच्याबरोबर नवीन ठिकाणी म्हणजे नवीन काम असेल तिथं गेले की त्यांना काय वाटायचं की सोबत आले असतील. मग त्या मला असं खुर्ची द्यायच्या, बसायचं, त्यांचं काय चाललंय चालू दे, तुम्ही बसा, बोला आमच्याशी. मग त्यांना ज्या वेळेला मी काम करायला लागले की अच्छा तुम्ही काम करताय असं, म्हणजे त्यांच्याकडून असं यायचं की तुम्ही काम करताय, हे काम करताय, असं मला 3 ते 4 वेळा विचारायचे. समजायला लागले की मी हे काम करायला लागले मिस्टरांच्या बरोबर. त्यावेळेला त्यांची अशी रिॲक्शन असायची की तू एवढं शिक्षण घेतलेस आणि ह्या कामामध्ये कशाला जातेस, हे काय बाई माणसानं करायचं काम आहे काय, कशाला आपण ओझं उचलायचं, मशनरी चालवायच्या, कुठेतरी लागलं तर काय करायचं. असं की एवढ्या खेडेगावात अशा स्त्रिया म्हणजे कष्टाळू असतात की जेणेकरून आम्हाला ती आवडलं त्यांचं काम, त्यामुळं आम्ही त्यांना काम दिलं. ज्या वेळेला मी दिल्लीला जाऊन आले किंवा मला पहिला पुरस्कार मिळाला त्यावेळेला जे नातेवाईक मला असं नाकारायचे की हे नको करू, तेच नातेवाईक आता सांगतात की ही माझी भाऊजी आहे किंवा ही माझी बहीण आहे किंवा ही माझी वहिनी आहे. मला वाटते सुरुवातीला पहिल्यांदा मी ड्रिल मशीन हातात घेतलं. लाकडावर ज्या वेळेला ते मशीन वापरायची त्यावेळेला काही नाही, पण ज्या वेळेला लोखंडावर मी मशीन वापरलं म्हणजे काही मशिनरी अशा आहेत की त्या सुरुवातीला हाताळताना मला लागलेलं आहे, खूप लागलेलं आहे. एखादी पार्टी जेव्हा आम्हाला काम देते तेव्हा त्यांची काहीतरी अपेक्षा असते की आपलं काम क्वालिटी झालं पाहिजे. त्यासाठी मी अगदी लाकूड किंवा प्लाय अगदी क्वालिटीचंच बघते. त्याप्रमाणेच बॉन्ड टाईटची साथ मिळाल्यानंतर माझ्या कामाची गुणवत्ता अजूनही वाढलेली आहे. रेग्युलर प्रोडक्टमुळं सनमाईक निघेल किंवा ही भीती असायची, पण बॉन्ड टाईट जसं वापरायला सुरुवात केली तसं ही भीती माझी निघून गेली. मी हे प्रॉडक्ट वापरले आणि मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि माझा वेळही खूप वाचतो यामुळे. म्हणजे जे आम्ही आहोत ते दोघं एकमेकांच्या ह्याच्यावरच आहोत. माझा आणि माझ्या मिस्टरांचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की मला वाटते आम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. कोल्हापूर आकाशवाणी केंद्राने माझा इंटरव्ह्यू घेतला. बरेच सत्कार झाले, बरेच पुरस्कार मिळाले. त्यात विठ्ठल पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार हे 3 पुरस्कार मिळालेले आहेत मला. आतापर्यंत आपण किती लोकांचे घराची स्वप्न पुरा होताना बघितले, त्यांच्या घरांना दरवाजे आपण लावलेत, पण आता आपलं घराचा दरवाजा आपण इथं आपण जिथं उभारलोय तिथं आपली ही अशी चौकट उभी राहणार आहे. आपलं पण स्वप्न आता पूर्ण होते. बरं वाटते ना. पारंपरिक व्यवसाय आणि पुरुष प्रधान आपण समजत होतो, पण एक त्याची पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करते हे बघून सुरुवातीला तसं तर पटलंच नाही, म्हणून आम्ही त्यांच्या 1-2 साईट जाऊन स्वतः बघितल्या काय नेमकं करतायत. तर ते स्वतः स्टूलवर चढून वरचे लॉफ्टचे दरवाजे त्यावेळी त्यांचं फिटिंग चालू होतं काम आणि आश्चर्य वाटलं आणि हे बघून मनाला प्रसन्नता पण वाटली की आपल्या पण व्यवसायामध्ये आपल्या संपूर्ण देशातील महिलांना सुद्धा एक आव्हान आहे की या भगिनीने जसे आपल्या प्रयत्न करून स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं घर आपलं चालवत आहेत तसं तुम्ही सुद्धा पुढं या